नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीपूर्वीच उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाचे 20 आमदार शिंदे गट सोडणार होते अशी खळबळजनक माहिती राजकीय वर्तुळातून समोर येते आणि असा दावा केला जातोय। हा दावा कुणी केलाय ते देखील बघणार आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसला गेलेले आहेत सध्या आणि जाण्यापूर्वी त्यांनी पालकमंत्री पदाची घोषणा केली आहे। आपल्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ नाही पडल्यानं अनेक मंत्री नाराज आहेत। रायगडमध्ये तर भरत गोगावले यांच्या समर्थकांनी जाळपोळ देखील सुरू केली आहे। त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज आहेत आणि नाराज झाल्यामुळे ते दरेगावला निघून गेलेत असं देखील कळतंय। शिंदे महायुती सरकारवर नाराज असल्याचं सांगितलं जात आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीपूर्वीच शिंदे गटात मोठी फूट पडणार होती। उदय सामंत हे शिंदे गटापासून वेगळे होणार होते, त्यांच्यासोबत 20 आमदारही होते असा दावा केलाय संजय राऊत यांनी। तर भाजपाने उद्धव ठाकरेंना संपवलं, तसंच एकनाथ शिंदे यांना देखील संपवून नवा उदय होईल शिवसेना शिंदे गटामध्ये असं काँग्रेसने म्हटलं होतं। आता तसं खरंच होणार होतं तर मग उदय सामंत यांच्यासोबत कोणते 20 आमदार गेले असते किंवा जाऊ शकतात? उदय सामंत खरंच शिंदेंनी जे धाडस केलं तेवढं धाडस करू शकतात का? तसं बघितलं तर उदय सामंत कोकण पट्ट्यातील दिग्गज नेते आहेत। नारायण राणे यांच्या प्रभाव क्षेत्रात शिवसेना टिकवून ठेवणं हे जोखमीचं काम उदय सामंत असतील, दीपक केसरकर असतील, भरत गोगावले असतील, शंभूराज देसाई असतील या नेत्यांनी बखुबी पेललेलं आहे। उदय सामंत यांची ताकद नाकारून चालणार नाही, कारण 2004, 2009, 2014, 2019 आणि 2024 असं सलग 5 वेळा उदय सामंत निवडून आलेले आहेत। उदय सामंत यांच्यासोबत कोणते 20 आमदार गेले असते? पहिल्या क्रमांकावर अर्थातच रत्नागिरीचे आमदार खुद्द स्वतः उदय सामंत, त्यांच्यासोबत असते राजापूरचे आमदार किरण सामंत, 3 नंबरवर दापोलीचे आमदार योगेश कदम, पुढे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, कर्जतचे आमदार महेश थोरवे, अलिबागचे आमदार महेश दळवी, महाडचे आमदार भारत गोगावले, पुरंदरचे विजय शिवतारे, कोरगावचे महेश शिंदे, गुहागरचे राजेश बेंडल जे की पराभूत झालेले आहेत, राधानगरीचे प्रकाश आबिटकर आणि करवीरचे चंद्रदीप नरके हे काही आमदार आणि काही नेते उदय सामंत यांच्यासोबत गेले असते। कारण हा जो भाग आहे हा सामंत यांच्या प्रभाव क्षेत्रात काही प्रमाणात मोडतो। बाकी कोणते 9 आमदार किंवा नेते जे उदय सामंत यांच्यासोबत गेले असते किंवा जाऊ शकतात असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मात्र शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य हे दादांत राजकीय बालिशपणाचं आहे असं उत्तर यावर उदय सामंत यांनी दिलेलं आहे। दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीपूर्वी शिंदे गटात मोठी फूट पडणार होती। उदय सामंत हे शिंदे गटापासून वेगळे होणार होते, त्यांच्यासोबत 20 आमदारही होते असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केलाय। तर महायुतीचं सरकार आलं तेव्हा मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे अडून बसले होते आणि त्यामुळे उदय सामंत यांना घेऊन सरकार बनवण्याचा भाजपचा प्लॅन होता, देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन होता असंही संजय राऊत यांनी म्हटलंय। त्यासोबतच उद्धव ठाकरेंना संपवलं, आता एकनाथ शिंदेंना संपवून उद्या नवीन उदय पुढे येईल असं खळबळजनक वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी देखील केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं। आता हे खरं होतं की खोटं यावर तर फडणवीसच उत्तर देऊ शकतात। हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की फडणवीस यावर काय बोलतात। तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।